सांगलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना मवियाकडून उमेदवारी जाहीर केली आणि त्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय। सांगलीत परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे पेच निर्माण झालाय अशी उघड नाराजी नाना पटोलेंनी व्यक्त केली आहे। सांगलीबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असंही त्यांनी सांगितलंय। आज सुद्धा चंद्रहारला होय मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय। शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून। हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे, पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल। सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अलायन्स मध्ये राहून सुद्धा काल उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने जाहीर केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं आहे प्रॉब्लेमॅटिक, पण तरी सुद्धा आम्ही त्याच्यातला मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। तुम्ही ते पथ्य पाळलेलं आहे। अलायन्सच्या जागांमध्ये अनेक ठिकाणी तुम्ही नाव काँग्रेसने जाहीर केले नाही, तो पथ्य पाळलेला आहे, शिवसेनेने पाळलं नाही आहे म्हटलं। तुम्हाला सांगितलं की उद्धव ठाकरे साहेबांनी काल जाहीर केल्याप्रमाणे ते योग्य नाही, पण त्यांच्याशी बसून मार्ग काढू। आता चर्चेतून मार्ग काढू असं नाना पटोले यांनी म्हटलंय। मार्ग नेमका कसा निघणार आहे याकडे लक्ष असेल।